नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. रोजच्या नव्या खुलाशांमुळे हे प्रकरण चर्चेत आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि 70 कोटी रुपयांचं कथित खंडणी रॅकेट असं बरंच काही उजेडात येत आहे. यात आता ईडीची एंट्री झाली आहे आणि चर्चेत आले आहेत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर. ईडीने यापूर्वी खरातची चौकशी केली होती. आता रुपाली चाकणकर यांची चौकशी ईडी कडून होणार आहे. नेमकं आता हे नवीन प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. राज्याला हादरवणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. महिलांवरील कथित लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा आणि आर्थिक गैरव्यवहार या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एक नाव सातत्याने चर्चेत राहिले ते म्हणजे रुपाली चाकणकर. आणि आता एसआयटीच्या चौकशीनंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 2 दिवसांपूर्वी एसआयटीने रुपाली चाकणकर यांची तब्बल 5.5 तास चौकशी केली. या चौकशीत त्यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. अशोक खरातला केव्हापासून ओळखता? शिवनिका संस्थेच्या बैठकीत काय कामकाज चालायचं? खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ कोणत्या कार्यक्रमातील आहे? आर्थिक व्यवहार कोणत्या खात्यातून झाले? या चौकशीत रुपाली चाकणकर यांनी स्वतःची बाजू मांडली. रुपाली चाकणकर यांनी एसआयटी समोर सांगितलं की माझं कुटुंब वारकरी संप्रदायाचं आहे. श्रद्धेपोटी मी अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीला गुरु मानलं होतं. माझे त्यांच्यासोबत कोणतेही आर्थिक संबंध नव्हते आणि त्याची दुसरी बाजू देखील मला माहिती नव्हती. एसआयटीच्या चौकशीनंतरही चाकणकर या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आता या केसमध्ये थेट ईडीची एंट्री झाली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार अशोक खरातने कथितरित्या 70 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती. ही रक्कम वळवण्यासाठी अनेक खात्यांचा वापर झाल्याचा संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडी कडून रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आलं आहे. आता मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणार आहे. एका भोंदूबाबापासून सुरू झालेलं हे प्रकरण आता राजकारण, पैसा आणि केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत पोहोचलंय. या प्रकरणात पुढे आणखी कोणती मोठी नावं समोर येणार आणि ईडीच्या तपासातून नेमकं काय उघड होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.